यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यानंतर आता नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढलेले आहेत। नागपुरातील जीबीएस बाधितांची संख्या 8 वर पोहोचली आहे, तर नागपूर शहरामध्ये 5 रुग्णांची नोंद झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसनं शिरकाव केला आहे। घाटी रुग्णालयामध्ये आणखी एका जीबीएस बाधिताची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5 जणांना जीबीएसची बाधा झाली। पुण्यात मागील वर्षभरामध्ये जीबीएसची रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं खळबळ माजलेली आहे। मागील वर्षभरापासून आतापर्यंत जीबीएसचे पुण्यामध्ये 185 रुग्ण आढळले। आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे। आरोग्य विभागानं जीबीएस रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात। सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले। सोन्यानं भाव खाल्लेला आहे। पहिल्यांदा सर्वकालीन उच्चांक गाठत 81,000 रुपयांचा टप्पा पार केलाय। इंडिया बुलियन्स अँड ज्वेलर असोसिएशननुसार 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 81,600 रुपये झाली आहे। जळगावात सोन्याच्या दरानं उच्चांक गाठलेला आहे, त्यामुळे सोन्याचा दर आता 84,000 केलाय। एसटी महामंडळानं शुक्रवारी मध्यरात्रीपासून 14.95% भाडेवाढीचा निर्णय घेत प्रवास महाग केलेला आहे। आता 1 फेब्रुवारीपासून एसटीच्या आवडेल तिथं कुठेही प्रवास या योजनेच्या 5 दरात 55 ते 66% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 690 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये मुंबईतील 11 सरकारी रुग्णालयांमधील औषधोपचार, यंत्रसामग्री, वॉर्डचं आधुनिकीकरण, मैदानांचं सुशोभीकरण या सुविधांचा समावेश आहे। वारंवार नोटिसा बजावूनही ठाणे जिल्ह्यामध्ये बेकायदा शाळांचा सपाटा सुरूच आहे। एकट्या ठाणे शहरामध्ये तब्बल 81 अनधिकृत शाळा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। त्यानंतर सरकार खडबडून जागं झालं। जिल्ह्यातील सर्व बेकायदा शाळांना परीक्षेनंतर कायमचं टाळं ठोका असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। कल्याण शिळफाटा रस्त्यावरील निळचे रेल्वे उड्डाण पुलाचं काम 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये केलं जाणार आहे। या कालावधीमध्ये शिळफाटा रस्त्यावर पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवली जाईल। टेमघर इथल्या पाणी पुरवठा केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये बिघाड झाला, त्यामुळे तिथं 4च पंप सुरू आहेत। त्यामुळे ठाणे शहराला 50 दशलक्ष लिटर इतका कमी पाणी पुरवठा होतोय। परिणामी ठाण्यामध्ये काही भागामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। मुंबईतल्या रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हाडाचं लवकरच नवीन धोरण येणार आहे। म्हाडाची एनओसी मिळूनही गृहनिर्माण प्रकल्पांचं बांधकाम रखडवणाऱ्या मालकांना दिलेली एनओसी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती आणि मूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे। हायकोर्टानं मुंबई पालिकेसह राज्यभरातील सर्व पालिकांना या संदर्भात निर्देश दिले। ठाण्यातील ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। येत्या काही दिवसांमध्ये काम पूर्ण होणार आहे। फेब्रुवारी अखेरीस ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। मुलुंडमधील मिठागराची 58 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे। आता इथल्या आणखी 56 एकर जागा ही जून 2025 पर्यंत धारावी पुनर्विकासासाठी दिली जाणार आहे। त्यामुळे धारावीतील अपात्र रहिवाशांचे धारावी बाहेर पुनर्वसन केलं जाईल। ठाणे महापालिकेनं अर्थसंकल्पात विविध विभागांना ठरवून दिलेल्या उद्दिष्टातून एकूण 2,062 कोटींचा कर मिळणं अपेक्षित आहे। त्यापैकी 1,138 कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीमध्ये आतापर्यंत जमा झालाय। त्यामुळे पुढील 2 महिन्यांमध्ये उर्वरित 924 कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचं आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे। पुणे महानगरपालिकेचा थकवलेल्या मिळकतींवर महापालिका प्रशासनाकडून आता जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे। अंदाजपत्रकातील उद्दिष्ट गाठण्यासाठी दररोज किमान 10 कोटी रुपयांपर्यंतचा मिळकत कर वसूल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या।
महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी आकाशा एअरनं थेट पुण्याहून प्रयागराजपर्यंत विमान सेवा सुरू केली आहे. ही विमान सेवा पुण्याहून दिल्ली मार्गे प्रयागराज अशी आहे. तर या दरम्यान दैनंदिन उड्डाणं केली जाणार आहेत. ही उड्डाणं 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू असतील. पसंतीचं घर निवडून अनामत रक्कम भरण्यासाठी आज शुक्रवारची शेवटची मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं सिडकोच्या संबंधित विभागानं स्पष्ट केलंय. त्यामुळे पसंतीचे घर निवडलेल्यांसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन सिडकोच्या संबंधित विभागानं केलंय. मुंबई महानगर प्रदेशासाठी एकच परिवहन प्राधिकरण सेवा असावी या दृष्टीनं राज्य सरकारनं पुढचं पाऊल टाकलंय. सध्या मुंबईची बेस्ट, नवी मुंबईची NMMT, ठाण्याची TMT, कल्याण डोंबिवलीची KDMT सह वसई विरार पालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा आहे. पण या सर्व प्राधिकरण सेवांचे एकीकरण करून एकीकृत प्राधिकरण स्थापन करण्याचे नगरविकास विभागानं ठरवलंय. मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी वाढलेली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना मुंबई उपनगर जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये दिल्या होत्या. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. या शोध मोहिमेसाठी NGOंना सोबत घेण्यात येणार आहे अशी माहिती मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. सिगारेटच्या पाकिटाप्रमाणे दारूच्या बाटल्यांवरही कॅन्सरचा धोकादायक इशारा देणं बंधनकारक करावं यासाठी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयानं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला उत्तर देण्याचे निर्देश दिले. मध्यान्ह भोजन योजनेबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. मध्यान्ह भोजनामध्ये चिमुकल्यांना देण्यात येणारी अंडी आणि गोड पदार्थ वगळण्यात आली आहेत. अंडी आणि गोड पदार्थांसाठी दिला जाणारा निधी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईमध्ये हजारो बांधकामं सुरू असल्यानं वायू प्रदूषणामुळे मध्यंतरी बांधकामांवर काही दिवस बंदी घालण्यात आली होती. पण आता पुन्हा ही बांधकामं सुरू झाली आहेत. त्यामुळे दिवसाला 8,000 टन डेब्रिज तयार होतोय. या डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे दहिसर आणि कल्याणमध्ये केवळ 1200 टनाचे 2 प्रकल्प आहेत. अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालयाची सुविधा नाही अशा राज्यातील 9,664 अंगणवाडी केंद्रांच्या ठिकाणी फायबर शौचालय उभारण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागानं घेतलाय. यासाठी 34,74,49,00,000 रुपये इतका खर्च येणार आहे. त्याला मान्यता देण्यात आली आहे. देशभरात डिजिटल पेमेंटमध्ये 11.11% वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे अशी माहिती RBIनं दिली. इन्फ्रास्ट्रक्चर आणि पेमेंट कामगिरीमध्ये सुधारणा झाल्यामुळे ही वाढ झाल्याचं RBIनं म्हटलंय. राज्यातील कोणत्याही प्रकारच्या शेतजमिनीवर नवीन उद्योग सुरू करताना महसूल विभागाची अकृषिक सदनची अट रद्द करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे 3 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा अंदाज आहे. सध्या राज्यातील तापमानात चढ उतार जाणवतोय. थंडी संपलेली आहे. महाराष्ट्र तापणार आहे तर महिना अखेरपासून राज्यामध्ये तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकांबा या आदिवासी गावातील एका विद्यार्थ्यानं कमाल केली आहे. तब्बल 1.5 मिनिटात त्यानं 120 तालुक्यांची नावं न थांबता घेऊन दाखवली. त्याच्या या बुद्धिमत्तेचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. गोंदियामध्ये धान खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत खरेदी सुरू राहणार आहे. तर नोंदणीमध्ये वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. सरकारच्या या निर्णयानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 जणांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. नागरिकांनी पाठलाग केला पण चोरट्यांनी पळ काढल्यानं त्यांना पकडण्यात अपयश आलं. ऊस तोडल्यानंतर शेतामध्ये शिल्लक राहिलेले पाचट शेतातच जळाल्यानं शेतजमिनीचं नुकसान होतं. त्यामुळे पाचट शेतात जाळू नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिल्यानंतरही मंचरमधील शेतकऱ्यांकडून शेतातच पाचट जाळलं जातंय. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये 2 वाघ आहेत. पण आता विदर्भातील 2 वाघिणींच्या प्रकल्पामध्ये प्रतीक्षा आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलाय. केंद्राकडून मंजुरी मिळताच या वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये रवाना केलं जाईल.
समृद्धी महामार्गावर अद्यापही प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांसह इतर मूलभूत सुविधा नाही आहेत। या गोष्टीवरून न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। मूलभूत सुविधा न दिल्यास निविदा प्रक्रियेच्या मुळाशी जाण्यास संकोच करणार नाही अशा शब्दात न्यायालयानं प्राधिकरणाला तंबी दिली। नागपूरसह विदर्भातील विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली आहे। वर्षभरात 11,869 विमानांचं नागपूर विमानतळावर लँडिंग झालं। यामध्ये 906 खासगी विमानं आणि 547 हेलिकॉप्टरचा समावेश आहे। मालवण राजकोटमधील छत्रपती शिवरायांच्या प्रत्यक्ष पुतळ्याची उभारणी 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे। सध्या राजकोटमध्ये चौथऱ्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, तर महाराष्ट्र कला संचालनालयानं पुतळ्याच्या क्ले मॉडेलला मंजुरी दिली आहे। साताऱ्यातील संग्रहालयामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून असलेली ऐतिहासिक वाघनखं शुक्रवारी नागपूरकडे रवाना होणार आहेत। ही वाघनखं नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये 8 महिन्यांसाठी ठेवली जातील। राज्याच्या तिजोरीमध्ये नाशिक प्रादेशिक परिवहन विभागानं गेल्या वर्षात 440 कोटी 2,55,000 महसूल जमा केलाय। सर्वाधिक महसूल मोटार वाहन कर रूपातून आलाय। जळगावात नुकसान भरपाई झालेल्या 36,000 हेक्टर क्षेत्राची नोंद ई पीक पाहणीमध्ये करण्यात आली आहे। शेतकरी स्तरावरून ई पीक पाहणी केली जाते, तर यावल तालुक्यामध्ये सर्वाधिक 67.41% ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बोरसमध्ये सीसीआय मार्फत कापूस खरेदी केंद्रामध्ये कापूस खरेदी थांबवण्यात आली आहे। त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडलाय। तर 4,000 क्विंटल कापूस मोजण्याचा शिल्लक आहे, त्यामुळे कापूस ठेवण्यास जागा नसल्यानं तात्पुरती खरेदी बंद करण्यात आली। छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या नेलगुंडा इथं पोलिसांनी घनदाट जंगलामध्ये एका दिवसात पोलीस स्टेशन सुरू केलं। तब्बल 1500 पोलिसांनी एका दिवसात गडचिरोलीपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेलगुंडामध्ये जाऊन हे पोलीस ठाणे सुरू केलं आहे। त्यामुळे माओवाद्यांच्या सेफ झोनला पोलिसांचा सुरुंग लागल्याची चर्चा आहे। पोलीस स्टेशनमुळे 5 किलोमीटरचा परिसर माओवाद मुक्त होण्यास मदत होईल। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यानं केवळ 2 नव्हे तर आतापर्यंत एकूण 6 जणांसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार राज्यपालांकडे करण्यात आली आहे। डॉ. सानप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचा प्रशासनानं टार्गेट हाती घेतलेला आहे। त्यानुसार केमिकल कंपन्या बंद कारखान्यांच्या तपासणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। महाराष्ट्राला महत्त्वाचा समजला जाणाऱ्या दिसापूर किल्ल्याची दुरावस्था झाली आहे, तर किल्ल्यावरील विस्तीर्ण पठारावरील गुहा, पाण्याच्या टाक्या आणि पडलेल्या तोफांची पडझड झाली आहे। त्यामुळे किल्ल्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी केली जाते। पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये बेवारस बॅगमध्ये 10 किलोचा गांजा सापडला होता। आता पुन्हा 7 किलो गांजा सापडलाय। एकाच गाडीमध्ये दुसऱ्यांदा गांजा सापडल्यानं खळबळ माजली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये लग्न होत नाही म्हणून एका युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। खामगाव शहरातील फाटकपुरा भागात राहणारा सचिन डंबेकर या 40 वर्षीय युवकानं विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली। पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मार्गावर बिबट्याचं दर्शन झालंय। याच रस्त्यानं जाणाऱ्या वाहन चालकांनी त्या बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं। बिबट्याला पाहून या रस्त्यानं जाताना नागरिकांची भांबेरी उडाली। बदलापुरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। बदलापूरच्या राजाची आज मोठ्या वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, तर फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि विविध रंगाची उधळण करण्यात आली। या परिसरातील गणेशोत्सवाला 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे। सांगलीच्या आटपाडीमध्ये आज महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। प्रथम क्रमांकाला 5 लाखांचं बक्षीस दिलं जाईल। जळगावच्या दही गावात 29 वर्षीय विवाहितेचा 5 लाखांसाठी छळ करण्यात आला। पैसे आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडण्यात आलं। या प्रकरणी पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजीनगरमध्ये पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी करणारा कुणाल दिलीप बाकुलीवाल हा जामिनावर सुटला असला तरी त्याच्या अडचणी संपलेल्या नाहीयेत। क्रांती चौक पोलिसांनी नुकताच त्याला सहाय्यक आयुक्तांसमोर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी हजर केलं होतं। शिवाय अटकेपूर्वीच त्यानं मोबाईलमधील कॉल हिस्ट्री डिलीट केल्याचंही समोर आलंय। पोलीस आता त्याच्या या कृत्याचा हेतू तपासतायत। धरणगाव तालुक्यातील नांदेड गावातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1चा
मोठा कोळीवाडा भागालगतच्या महिला शौचालयांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ही शौचालये बंद पडून आहेत. तर तातडीनं शौचालय दुरुस्त करावे अशी मागणी केली जाते. मार्च एंडला अवघे 2 महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात जोरदार मोहीम सुरू केली आहे. 1 फेब्रुवारीपासून पुढील 2 महिने बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखा सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. सरकारी आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान 2 वेळा तरी अचानक भेटी द्या अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठांना दिल्या. सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरा मोहरा बदलणारे, राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट आणि लोकाभिमुख करणारे महाराष्ट्राचं स्वतंत्र आरोग्य विषयक धोरण बनवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आरोग्य पर्यटन ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीनं काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जे रुग्णालयामध्ये आता नेत्र रुग्णांची स्पर्शविरहित तपासणी होणार आहे. त्यामुळं आता ग्लोकोमाचे निदान आणि उपचार वेळेत होण्याबरोबरच ते स्पर्शविरहित होण्यास मदत होईल. ठाणे महापालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे. एकाच वेळी नूतनीकरणाचं काम करणं शक्य नसल्यामुळं पालिका टप्प्याटप्प्यानं नूतनीकरणाचं काम करणार आहे. एपीएमसी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरबुजाची आवक झालेली आहे. पण खरबुजाचे दर प्रत्येकी 10 रुपयांनी कमी झाले. 50 रुपयांना मिळणारा खरबूज आता 40 रुपयांवर आल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आतापर्यंत राज्यामध्ये 2 बळी घेणाऱ्या गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचे मुंबईमध्ये 4 रुग्ण आढळले. त्यांच्यावर सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या रुग्णालयामध्ये गेल्या महिन्यामध्ये 12 रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पुण्यात बदलत्या हवामानाचा फटका ऊस क्षेत्राला बसलेला आहे. यावर्षीच्या गाळप हंगामावर त्याचा परिणाम झालाय. यावर्षी जवळपास 83 लाख टन ऊसाचं गाळप कमी झालंय. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 108 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन कमी झालंय. राज्यात गुरुवारी 1,07,113 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. ज्यामध्ये 49,588 क्विंटल लाल कांदा, तर 18,224 क्विंटल लोकल कांदा आणि 3 क्विंटल नंबर 1 चा कांदा, त्याचबरोबर 680 क्विंटल पांढरा कांदा, 20,700 क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. तर लाल कांद्याला येवला बाजारामध्ये कमीत कमी 400 आणि सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपतींच्या भाषणासह आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जाईल. याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्र सरकारकडून 16 महत्त्वाची विधेयकही सरकार सादर केली जाणार आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यामध्ये मांडण्यात येणाऱ्या विधेयकांमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक, तसंच एअरक्राफ्ट ऑब्जेक्ट स्थलांतरण आणि विदेशी नागरिक त्रिभुवन सहकारी विद्यापीठ यांच्याबाबतची विधेयकं यांचाही समावेश आहे. पुण्याच्या 2 माजी आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. रवींद्र धंगेकर आणि महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. पालकमंत्रीपदाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिटणार असल्याची माहिती आहे. रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाहीये. तर रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी अद्यापही कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. धनंजय मुंडे हे काल रात्री भगवानगडावर पोहोचले. सध्याच्या घडीला त्यांनी भगवानगडावर जाऊन नामदेव महाराज यांची भेट घेतलेली आहे. रात्री 12:30 वाजता त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यांनी रात्री गडावरच मुक्काम केला, तर सकाळी त्यांच्या हस्ते पूजा केली जाणार आहे. सोयगाव तालुक्यातील जरंडी इथल्या आरोग्य केंद्र रात्री बंद करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा डुकरे यांच्यासह इतरांना आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावून 3 दिवसांमध्ये लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेतर्फे 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात कॉमन मॅन दिन साजरा केला जाणार आहे। या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 61 सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवा सेनेतर्फे केला जाणार असल्याची माहिती युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे। मावळ विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा आदेश डावलून सुनील शेळके यांच्या विरोधात काम केल्यानं पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। मावळ तालुक्यातील 8 राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गरवटकर यांनी घेतलाय। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली। महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही पहिलीच भेट होती, तर या भेटीमध्ये संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केलं म्हणून कारणे दाखवा नोटीस भाजपनं बजावलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना आता भाजपनं कौतुकाचं पत्र पाठवलंय। 1000 सदस्यता नोंदणी पूर्ण केली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी विशेष पत्र देऊन रणजितसिंह पाटील यांचा गौरव केला। अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती। ही याचिका हायकोर्टानं स्वीकारलेली आहे, त्यामुळे आता आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। खारघरमधील बेलपाडा इथं जेवणाचे पैसे न दिल्याच्या वादातून मित्रानंच मित्राची हत्या केली। चिकनचे पैसे देण्यातून झालेल्या वादामधून आरोपी मन्नू आणि जयेश या दोघांमध्ये वाद झाला। यानंतर मन्नूनं केलेल्या मारहाणीमध्ये जयेशचा मृत्यू झाला, तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 2024 मध्ये अपघातांमध्ये 19% वाढ झाली आहे, तर मृत्यूचं प्रमाण 26% वाढलेलं आहे। मृत्यू संख्या 2023 मधील 65 वरून 2024 मध्ये 82 पर्यंत गेली, तर दुसरीकडे मुंबई नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावर अपघातांमध्ये 4% घट झाली। महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या 2023च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये वाढलेली आहे। एकाच वर्षात अपघातामध्ये मृत्यू झाल्यांची संख्या 15,000 पेक्षा जास्त आहे, तर रोज 42 अपघाती मृत्यू होत आहेत। समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या मात्र घटली आहे। गेल्या वर्षभरात दररोज सरासरी 11 रेल्वेवर दगड फेकल्याच्या घटना घडल्यात। अशा एकूण 3,901 घटनांची नोंद झालेली आहे, तर या घटनांमध्ये आतापर्यंत 1,140 जणांना अटक झाली आहे। त्यांच्यावर कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। भारतीय रेल्वेनं दररोज लाखो लोक प्रवास करतात। रेल्वेच्या एसी डब्यामध्ये प्रवास करताना बेडशीट, टॉवेल, उशी मोफत जी वापरण्यासाठी दिली जाते, पण काही प्रवासी रेल्वेच्या या सुविधेचा गैरवापर करतात। वर्षभरात 3 लाख टॉवेल, 18,000 बेडशीट चोरीला गेल्यामुळे रेल्वेला खूप मोठा फटका बसलाय। चेंबूरमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान सगळ्यांचा ढीग रहिवाशांचा सोसायटीवर कोसळला होता। 20 फूट सळ्या टाकून उभे केलेल्या सळ्यांचा हा ढाचा थेट सोसायटीवर पडला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।